मिस्टर मकरन, थोडंसं HbA1c वाढलंय. यावेळी काय गोड खाणं झालं होतं? जास्ती गोड खाल्लेलं दिसतंय तुम्ही. तुमचे रिपोर्ट सांगतायत. नाही, काही काळजी करू नका. मी तुम्हाला या गोळ्यांचा डोस थोडा वाढवून देतो. हां, आणि ओके. आणि तुमच्या ते पोटात दुखायचं होतं, थांबलं का? अच्छा, ओके, ठीक आहे. तुम्ही 5 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. ही हाताचे 5 बोट आहेत. तुम्हाला सकाळी 9 वाजता नाश्ता करायचा आहे आणि रात्री 9 वाजता जेवण करायचं आहे. त्याच्यामध्ये सकाळी 9 ते 1च्या मध्ये म्हणजे 11 वाजता तुम्हाला एक फ्रूट खायचं आहे. 1 वाजता तुमचं जेवण झालं पाहिजे आणि 5 वाजता तुम्ही काहीतरी लाईट स्नॅक्स केला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळा. तुमची शुगर नक्कीच कंट्रोल आहे. बाकी टेन्शन करण्यासारखं काही कारण नाहीये. हा, थोडा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट वाढलाय, त्याच्यावरती मी तुम्हाला गोळ्या चेंज करून देतो. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला एक टेस्ट करावी लागेल. हो, मला थोडासा डाऊट आहे, पण डोंट वरी, टेस्ट नॉर्मलच येईल. मला त्याचा अंदाज आहे, त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यासाठी फक्त तुम्हाला सकाळी उद्या यावं लागेल 7 वाजता आणि उपाशी पोटी या. 12 तासाचं फास्टिंग हवं आहे आपल्याला. हो, आणि परत दुसरी गोष्ट, ठीक आहे, ह्या एवढं मेडिसिन तर तुम्ही घ्या आणि बघूया आपण पुढे काय ते रिपोर्टवरती आपल्याला कळेलच. बाकी काय म्हणताय? तेजस कसं आहे? 12वी परीक्षा चालू झाली त्याची कालपासून. अरे वा, छान. नक्कीच 10वीला त्याला खूप बोर्डामध्ये आला होता. यावेळी सुद्धा बोर्डात येईलच अशी अपेक्षा आहे. नाही हो, खरोखर हुशार आहे तुमचा मुलगा. आई काय म्हणतात? बरेच मध्ये त्यांच्या पोटाचा काहीतरी त्रास चालू होता. मी त्यांना गोळ्या दिल्या होत्या. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही, त्यांना तोच कोर्स कम्प्लीट करायला सांगा, बरे होते. बाकी तुमचं काम कसं चाललंय? स्ट्रेस घेऊ नका, रिलॅक्स राहा. शक्य तेवढा योगा करा, चाला. नक्की तुम्ही शुगर कंट्रोलला आणा. आणि घ्या ही औषधं घ्या आणि उद्या आपण सकाळी टेस्ट करून घेऊच. ओके, चल या, ही औषधं बाहेर घेतो.